विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या तासाला सहकार आयुक्त व निबंधक त्याची व्याख्या, सहकार आयुक्त व निबंधकाची रचना पाहिली होती. त्याच्या पुढचा भाग आहे सहकार आयुक्त व निबंधकाची कार्ये. सहकार आयुक्त व निबंधक हे राज्य पातळीवरील सहकारी संस्थांचे सर्वोच्च अधिकारी असतात. राज्यातील सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाकडून सहकार आयुक्त व निबंधकाची नेमणूक केली जाते. सहकारी संस्था कायदा आणि नियम यानुसार निबंधकांना काही कार्य पार पाडावी लागतात. निबंधक हे सहकारी संस्थातील प्रशासकीय पद हे विविध स्तरावर असते. महाराष्ट्र राज्य सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्यालय पुणे येथे आहे. सहकारी चळवळीचा विकास वेगाने होण्यासाठी व चळवळीस योग्य दिशा मिळावी म्हणून निबंधक हे पद महत्त्वाचे आहे. निबंधकांना विविध प्रकारची कार्ये पार पाडावी लागतात. सहकार आयुक्त व निबंधकाच्या कार्याची 2 भागामध्ये विभागणी केली जाते. त्यातला पहिला भाग आहे सहकार आयुक्त व निबंधकाची वैधानिक कार्ये आणि दुसरा भाग आहे सहकार आयुक्त व निबंधकाची नियंत्रणात्मक कार्ये. असे 2 भागामध्ये त्या कार्याची विभागणी केलेली आहे. आता सहकार आयुक्त व निबंधकाची वैधानिक कार्ये. विद्यार्थी मित्रांनो, निबंधक हा सहकार खात्यातील प्रमुख व्यक्ती असतो. सहकार कायद्याचे सहकारी संस्था योग्य पालन करतात की नाही यासाठी त्यांना अनेक अधिकार दिले आहेत. त्याचा वापर करून त्यांना विविध कार्ये पार पाडावी लागतात. सहकार आयुक्त व निबंधकांना जी वैधानिक कार्ये पार पाडावी लागतात ती कार्ये पुढील प्रमाणे. त्यातलं पहिलं कार्य आहे संस्थांची नोंदणी करणे. सहकारी संस्थांची नोंदणी करणे हे महत्त्वाचं कार्य सहकार आयुक्त व निबंधकांना पार पाडावे लागते. सहकारी संस्थाचा मुख्य प्रवर्तक सर्व कागदपत्रांची पूर्तता करून सहकारी आयुक्त व निबंधकाकडे सहकारी संस्थांची नोंदणी करण्यासाठी अर्ज करतात. विहित नमुन्यामध्ये अर्ज करून सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थांची नोंदणी करण्याचे काम करतात. जेव्हा एखादी संस्था नोंदणीसाठी अर्ज करते अशा वेळी निबंधक अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांची तपासणी करून संस्थेने सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्याची खात्री पटली की अशा संस्थेची नोंदणी आपल्या कार्यालयातील नोंदणी पुस्तकात, त्याचा नमुना आहे त्या नोंदणी पुस्तकाचा नमुना ब, त्या नोंदणी पुस्तकात नोंदणी करून त्या संस्थेला नोंदणीचा पुरावा म्हणून नोंदणी प्रमाणपत्र देतात. त्यानंतर दुसरं कार्य आहे पोटनियमांना मंजुरी देणे. पोटनियमालाच उपविधी असंही म्हणतात. सहकारी संस्था कोणत्या नियमानुसार चालेल याबाबत सहकारी संस्था नियमांची जी सूची तयार करते किंवा नियमांचा जो संच तयार करते त्याला पोटनियम असं म्हणतात. सहकारी संस्थेच्या नोंदणीच्या वेळी नोंदणी अर्जासोबत पोटनियमांच्या 4 प्रती जोडाव्या लागतात. संस्थेच्या कारभाराचे स्वरूप, समितीची निवड, कर्ज देण्याघेण्याच्या पद्धती, हिशेब पद्धती इत्यादी बाबतचे नियम त्या पोटनियमामध्ये नमूद केलेले असतात.
निबंधक पोटनियम सहकारी कायद्याला धरून असल्याची खात्री करून त्यास मान्यता देतात. गरज भासल्यास त्या पोटनियमामध्ये सुधारणा करायची झाली तर त्यास सहकार आयुक्त व निबंधकाची परवानगी घेणं फार महत्त्वाचं असतं. गरज भासल्यास त्यात सुधारणा सुचवून पोटनियमाला मान्यता देण्याचं काम सहकार आयुक्त व निबंधक करतात. तसेच काही कारणास्तव संस्थेने पोटनियमात बदल केले असल्यास ते पोटनियम कायद्यानुसार असल्याची खात्री करून त्यास मान्यता देण्याचे कार्य निबंधक करतात. त्यानंतर पुढचं कार्य आहे वैधानिक कार्य, नोंदणी दाखला देणे. सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर व सहकार आयुक्त व निबंधकांनी पोटनियमाला मंजुरी दिल्यानंतर ते सहकारी संस्थेला नोंदणीचा दाखला देतात. जो मुख्य प्रवर्तक असतो त्या मुख्य प्रवर्तकाच्या हातामध्ये सहकार आयुक्त व निबंधक त्या सहकारी संस्थेच्या नोंदणीचा दाखला देत असतात. या दाखल्यावर स्वतः सहकार आयुक्त व निबंधक स्वतः सही व शिक्का त्या ठिकाणी त्यांचा असतो. हे प्रमाणपत्र सहकारी संस्थेची नोंदणी झाल्याचा कायदेशीर पुरावा म्हणून हा दाखला मानला जातो. त्यानंतर पुढचं कार्य आहे सभासदत्वास मंजुरी देणे. सहकारी संस्थेचे सभासदत्व सर्वांसाठी खुले व ऐच्छिक असते. सहकाराची मूलभूत तत्वे पाहिली, त्या तत्वामध्येच उल्लेख होता की खुले व ऐच्छिक सभासदत्वाचे तत्व. सहकारी संस्थेचं सभासदत्व व्हायचं झालं तर कोणताही व्यक्ती सभासदत्वाच्या अटी पूर्ण करून सहकारी संस्थेचं सभासद होता येतो. कोणालाही सहकारी संस्थेचं सभासदत्व नाकारता येत नाही आणि ते ऐच्छिक असतं, कोणावरतीही सक्ती केली जात नाही. जर एखादी सहकारी संस्था एखाद्या व्यक्तीचे सभासदत्व नाकारत असेल व ती व्यक्ती सभासद होण्यास पात्र असेल तर अशा व्यक्तीला सभासदत्व देण्याचे कार्य सहकार आयुक्त व निबंधक करत असतात. त्यानंतर पुढचं कार्य आहे संस्थांचे वर्गीकरण. सहकारी आयुक्त व निबंधकांना सहकारी संस्थांचे वर्गीकरण करण्याचा अधिकार आहे. सहकारी संस्थेचे उद्देश, कार्य व व्यवसायानुसार संस्थांचे वर्गीकरण केले जाते. उदाहरणार्थ कृषी संस्था, विपणन संस्था, उपभोक्ता संस्था, सहकारी बँका, सर्वसाधारण संस्था, गृहनिर्माण संस्था ज्याला आपण हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणतो, त्यानंतर प्रक्रिया संस्था, प्रोसेसिंग कोऑपरेटिव्ह संस्था, अशा ज्या काही वेगवेगळ्या सहकारी संस्था आहेत, असं विभागणी करण्याचं किंवा वर्गीकरण करण्याचं कार्य सहकार आयुक्त व निबंधकांना करावं लागतं. त्यानंतर पुढचं कार्य आहे सभांचे आयोजन करणे. सहकारी संस्थांना महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार प्रत्येक सहकारी संस्थांना सभा घेणे बंधनकारक असते. सहकारी संस्थेने या सभा योग्य मुदतीत न बोलवल्यास आपल्या अधिकारात त्या सभा बोलविण्याचे कार्य सहकार आयुक्त व निबंधकांना करावे लागते. याशिवाय आवश्यकता भासल्यास सभासदांची विशेष सभा बोलवण्याचे कार्यही सहकार आयुक्त व निबंधकांना करावे लागते. म्हणून सभांचे आयोजन करणे हे सहकार आयुक्त व निबंधकांचे वैधानिक कार्य मानले जाते. त्यानंतर पुढचं कार्य आहे संस्थेच्या निधीची गुंतवणूक करणे. प्रत्येक सहकारी संस्थांना दरवर्षी नफ्याचा विशिष्ट भाग राखीव निधीच्या स्वरूपात ठेवावा लागतो. सहकारी संस्थेला राखीव निधीच्या गुंतवणुकीकरिता निबंधकाची मान्यता घ्यावी लागते. प्रत्येक सहकारी संस्थेने दरवर्षी झालेल्या एकूण नफ्यापैकी 25% नफा
राखीव निधीमध्ये गुंतवणं बंधनकारक आहे. 25% रक्कम ऑब्जेक्टिव्हसाठी परीक्षेला विचारलं जातं. तर प्रत्येक सहकारी संस्थेने राखीव निधीमध्ये टिंबटिंब टक्के एवढी रक्कम गुंतवणे बंधनकारक आहे. तर 25% रक्कम राखीव निधीमध्ये गुंतवणूक करणं किंवा वर्ग करणं कायद्यानं बंधनकारक आहे. संस्थेने आपल्या निधीचा एका किंवा अनेक निधीत गुंतवणूक करण्यासाठी निबंधक शर्तीच्या आधारे त्या ठिकाणी परवानगी देतात. पुढचं वैधानिक कार्य आहे न्यायनिवाडा करणे. एखाद्या सहकारी संस्थांमध्ये कुठल्याही प्रकारचे वाद निर्माण झाल्यास निबंधक लवादाची भूमिका पार पाडून न्यायनिवाड्याचे कार्य करतात. यासाठी दोन्ही पक्षांना आपली बाजू मांडण्याची संधी देऊन व उपलब्ध पुरावे विचारात घेऊन निपक्षपातीपणे न्यायनिवाडा करण्याचं काम सहकार आयुक्त व निबंधकांना करावं लागतं. म्हणून न्यायनिवाडा करणे हे निबंधकाचे वैधानिक कार्य मानले जाते. त्यानंतर शेवटचं कार्य आहे संस्थांचे एकत्रीकरण व विभाजन. सार्वजनिक हिताच्या किंवा सहकार चळवळीच्या हिताच्या दृष्टीने कोणत्याही सहकारी संस्थेचे व्यवस्थापन अकार्यक्षम व अर्थक्षम जर नसेल तर कायदेशीर पूर्तता करून 2 किंवा अधिक संस्थांचे एकत्रीकरण करण्याचे, याशिवाय एखाद्या संस्थेचे विभाजन करण्याचे कार्य निबंधकांना पार पाडावे लागते. तर अशा पद्धतीनं जवळजवळ सहकार आयुक्त व निबंधकांना 9 प्रकारची वैधानिक कार्य पार पाडावी लागतात. चार्ट दिलेला आहे पहा. वैधानिक कार्य आणि एकाखाली एक चार्टमध्ये कार्य दिलेले आहेत. नोंदणी करणे, पोटनियमांना मंजुरी देणे, नोंदणीचा दाखला देणे, सभासदत्वास मंजुरी देणे, संस्थांचे वर्गीकरण करणे, सभांचे आयोजन करणे, संस्थेच्या निधीची गुंतवणूक करणे, न्यायनिवाडा करणे आणि संस्थांचे एकत्रीकरण व विभाजन करणे अशी वैधानिक कार्य सहकार आयुक्त व निबंधकांना पार पाडावे लागतात. परीक्षेच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांनो हा भाग फार महत्त्वाचा आहे. बोर्डाच्या परीक्षेला याच्यावरती थोडक्यात उत्तरे द्या किंवा सविस्तर उत्तर लिहा असा याच्यावरती प्रश्न विचारला जातो. थोडक्यात उत्तरे द्या म्हणून जर प्रश्न विचारायचा झाला तर सहकार आयुक्त व निबंधकाची वैधानिक कार्य सांगा असा थोडक्यात उत्तरे द्या म्हणून प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा सहकार आयुक्त व निबंधक म्हणजे काय आणि सहकार आयुक्त व निबंधकाची वैधानिक कार्य सांगा असा सविस्तर उत्तर द्या म्हणूनही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा भाग आहे. यानंतर दुसरा विभाग आहे सहकार आयुक्त व निबंधकाची नियंत्रणात्मक कार्य. ही जी कार्य आहेत ही कार्य आपण पुढच्या तासाला पाहूयात. धन्यवाद.